व्यवस्थित करत होता, कुठे काळा कोणाच्या नावाने सगळं आता तुमच्या पीएनीच सांगितलंय. कारण हे केलेलं पाप फार दिवस पचणार नाही आणि म्हणून तुमची जी गद्दारी आहे, राजन साळवींची गद्दारी ही खऱ्या अर्थाने राजा झालेली शेवटची गद्दारी असेल. या पुढे जो निर्माण होईल तो राजापूरचा निष्ठावंत कार्यकर्ता राजापूर बनेल हे अभिमानाने या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. गेले अनेक जण होता हे सुद्धा त्या भैयानीच सांगितलंय. अगदी त्यानंतर ते लांजाच्या कचरा भूमीच्या माध्यमातून किती लाख रुपये सभेच्या वेळेला घेतले ते तिथे सांगेन तुम्हाला. स्वतः गद्दार बनायचं, स्वतः बनायचं आणि सेना संपवत असताना विनायकराव सारख्या एका प्रामाणिक मातोश्रीच्या सेवकावर तुम्ही दगड फोडून जात होता. किंवा विकास केवळ आणि केवळ तिथे सुद्धा टक्केवारी तुम्ही विनायकरावने धूतपापेश्वरचे आशीर्वाद घेतले म्हणून तर आज उजाळ मात्याने या सर्व लोकांच्या समोर येतोय. तुम्ही टक्केवारी घेतली म्हणून तुम्हाला चोराच्या बिळात जाऊन बसावं लागतंय. पण आज ह्या गद्दारांना आता कंठ फुटायला लागलाय. एक नाही पुढचा खेडचा रामागडी मगाशी वेदा फडकेनी ज्याचा उल्लेख केला. अरे उंची किती, मेद जाडी किती, अगदी शरीरापासून डोक्यात 3.25 फूट माणूस भरेल. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत केवळ आणि केवळ शिवसेना, केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरे, केवळ आणि केवळ आदित्यजी ठाकरे. अरे शिवसेना संपवायला रामदास कदम तुमच्या 7 जन्माला तरी शिवसेना संपणार नाही. तुम्हाला संपू तुमच्या बारशाचे घुगरे खाल्लेले आम्ही मंडळी. आज शिवसेना संपवण्याची भाषा तुम्ही करताय. राक्षसी अवलादीची मंडळी तुम्ही. ज्या हिंदू हृदय साहेब ठाकरेंनी तुमच्यासारख्या गद्दाराला पोसलं, ज्या पक्ष ठाकरेंनी त्यांना माहिती होतं ही नसती ब्याज जवळ बाळगणं योग्य नाही तरी सुद्धा विश्वास ठेवला. पर्यावरण मंत्री केलं, अख्खं महाराष्ट्र लुटलं. तरी सुद्धा गद्दार झाल्यानंतर आज जर तुम्ही सांगत असाल आमच्यावर संस्कार आहेत म्हणून मी अहो जाओ म्हणतो, पण अस्सल कोकणी माणूस असतो तो तुम्हाला माहिती आहे. आता शिमगा चालू होईल त्यावेळेला ऐका पाहिजे तर